DJ Kiran and पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांच्या लागले प्रेमाचे हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर आमच्या कॉलनीमध्ये होतं होम मिनिस्टर आणि मी फर्स्ट टाइम गेले होते. म्हणजे मला काही म्हणजे आणि नवीन नवीन वेगवेगळे जे असतात नाही का गेम्स घेणारे ते वेगवेगळे असतात. सगळ्यांचा वेगवेगळा गेम असतो. काही नॉलेजच नव्हतं गेम कसा आहे किंवा काय आहे नाही का गेममध्ये काय घेणार आहे. हां फक्त ते रिंग वगैरे बघितल्या. हां हे रिंगचं काय ते असणार रशी बघितली नाही का ओढाओढी असणारे असंच काहीतरी आयडिया लागत होती. पण ते वेगळेच गेम निघत होते. खूप छान पद्धतीने त्यांनी होम मिनिस्टर केलं. मी फर्स्ट टाइम गेले होते. आमच्या कॉलनीमध्येच होतं. खूप लेडीज होत्या पण त्यातून मी फायनलला सिलेक्ट झाले. मी सेमी फायनलला गेले आणि त्याच्यानंतर मग फायनलला 21 काहीतरी लेडीज होत्या. त्याच्यातून नाही का ग्रुप करत असं 5 लेडीज काढल्या आणि त्याच्यानंतर लास्टला फायनलला जी गेम होती असं टोपलीत एक नाही का असे 2-3 बॉल ठेवायचे 4-5 किती 5 जणी आम्ही होतो आय थिंक आणि 4 बॉल त्या टोपलीत ठेवले होते. सो ते असे आहेत ना ते बोलणार की पुढं आम्हाला असं 5 बाजूला उभं केलं होतं. ते बोलणार लेफ्ट राईट किंवा नाही का पुढं मागं उजवं डावं असं बोलणार. तशी आपण जम्प घ्यायची आणि ते डायरेक्टली बोलणार बॉल. त्यावेळेस आपल्याला तो टोपलीतला अचानक बॉल घ्यायचा होता आणि तर त्याच्यामध्ये नाही का म्हणजे मला एकही टोपलीतला हातात बॉल आला नाही माझ्या. मला सगळे इकडे उडालेले तेच मी बॉल घेत होते आणि त्यातच मी नाही का म्हणजे पुढे गेली. सो मी 3ऱ्या नंबरला आली. म्हणजे 4 जणी होत्या तर माझ्या हातात बॉल आला म्हणजे मला 3ऱ्या नंबरला मी आली. मग 3 जणी राहिला. आम्हाला डान्स करायला लावला कारण की ते फायनल होतं. त्यातनं नंबर काढायचा होता पैठणीचा. सो आम्ही सगळे म्हणजे 3 जण आम्हाला डान्स वगैरे करायला लावला आणि थोडंसं लांब उभं केलं होतं तिघींना पण नाही का असं सेम डिस्टन्सवरती. तर त्यावेळेस काय झालं म्हणजे बॉल माझ्या हातात आला पण ते लेडीज ती होती दुसरी एक ते म्हणजे नाही का पार असं नाही का बॉल पार एकदम भटून वगैरे हातातनं घ्यायला नाही का. त्याच्यामुळे मी बॉल सोडून दिला आणि मला पण थोडंसं असं हाताला वगैरे लागलं. बॉल तो उडाला होता कारण की त्यांनी ना ते असं एकदम सॉफ्टवाले ते सिल्वर पेजेस असतात ना ते उडतात नाही का असं फंक्शनला वगैरे. तर ते त्यांनी सगळे त्यात टाकलेले का तो बॉल सटकावं म्हणून. सो तो बॉल उडाला आणि फायनली मला 3रा नंबर भेटला. 3ऱ्या नंबरला मला भेटलेला आहे छल्ला गिफ्ट भेटलाय. मी त्याची व्हिडिओ काढली त्याच वेळेस काढली. हा व्हिडिओ मला खूपच लेट झालाय टाकायला कारण की म्हणजे नाही का काहीतरी फंक्शन इकडं तिकडं तो सुद्धा टाकणार आहे मी ब्लॉग किंवा थोडंसं आम्ही दसऱ्याची शॉपिंग केली आहे त्याचं पण जरा गडबड होती आणि मी माझ्या बहिणीकडे पण गेले होते. सगळे ब्लॉग मी टाकणार आहे त्याच्यानंतर. पहिलं तर म्हटलं चला हा होम मिनिस्टरचा जो आहे तो ब्लॉग टाकून देऊयात आणि त्याच्यानंतर माझा फायनलला 3रा नंबर आला. त्यावेळेस मला म्हणजे 3ऱ्या नंबरला होतं चांदीचा छल्ला, 2ऱ्या नंबरला सोन्याची नथ होती आणि 1st नंबरला पैठणी होती. तर म्हटलं पैठणी काय साड्या वगैरे काय आपण सारखं घेतच असतो. नथ सुद्धा माझी आहे सोन्याची सुद्धा आहे आणि नथ मी सुद्धा बनवते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या आपण नाही का जसं ट्रेडिशन तसं आपण नथ वगैरे वेअर करत असतो. त्याच्यामुळे नथीचं पण मला एवढं काही नव्हतं. आय एम स्वेअर मी आमच्या बिल्डिंगमधले जे आहेत वरचे नाही का म्हणजे वरती राहतात ते त्यांना मी बोललेच होते. म्हटलं मला आहे ना छल्ला लागला पाहिजे नाही का माझा 3रा नंबर आला पाहिजे. खेळायच्या आधीच बोलले होते आणि तेच झालं. मला 3रा नंबर लागला आणि लकी ड्रॉ सुद्धा होतं. तर लकी ड्रॉची चिठ्ठी मी इथून गेल्याच्या नंतर आमच्या समोरच्या आंटी आणि मी सगळ्यात लास्टला आम्ही चिठ्ठी टाकली होती. म्हणजे लकी ड्रॉचं तर काय मनात सुद्धा नव्हतं की आपला नंबर येईल म्हणून नाही का. तर आम्हाला ते गिफ्ट वगैरे दिले. होम मिनिस्टरचे जे होते त्यांनी ते गिफ्ट वाटप केले आणि त्याच्यानंतर मग लकी ड्रॉचं त्यांनी हे काढलं. तर 3ऱ्या नंबरची पुन्हा माझ्या नावाची चिठ्ठी आली. म्हणजे लहान मुलांनी काढल्या त्या चिठ्ठ्या.
पुन्हा माझ्या नावाने चिठ्ठी आली नाही का. ते जे होते ना होम मिनिस्टर, म्हणजे जे काय म्हणतो आपण अँकरिंग करतात, हां, तर ते बोलले की प्रिया बेर्डे, मुद्दामून ते बोलले की प्रिया बेर्डे नाही का, माझं प्रिया हुशार आहे, तर ते बोलले प्रिया बेर्डे ही काय लक्ष्मीकांतची बायको आहे का नाही का, असं म्हणजे टिंगल नाही का, असं गंमत म्हणून. तर मग नंतर बोलले प्रिया हुशार आहे. अरे यार म्हटलं मी आज लकी आहे, म्हटलं खूप लकी आहे नाही का. मला डायरेक्ट होम मिनिस्टरचं सुद्धा लागलं, लकी ड्रॉचं पण लागलं, म्हणजे लकीच ना, 2-2 गिफ्ट नाही का. त्याच्यानंतर मी 3ऱ्या नंबरचं सुद्धा गिफ्ट घेतलं. 3ऱ्या नंबरचं सुद्धा मला एक सेट लागलाय, असं स्टीलचं हे त्याला, म्हणजे कढई आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक चहाचं भांडं आहे, त्याच्यानंतर तडक्याचं भांडं आहे आपलं स्टीलचं असं मोठंवालं. त्याच्यानंतर खाली त्याला स्टँड दिलेलं आहे. परत कढई ठेवायला असं रब्बरचं एक, मी दाखवतेच ते तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर असा आमच्या इथला गेम झाला. फर्स्ट टाइम मी कशात तरी इन्व्हॉल्व झाले होते. फर्स्ट टाइम मी लकी ड्रॉला वगैरे नाही का चिठ्ठी टाकली होती नावाची. आणि होम मिनिस्टर सुद्धा मी पहिल्यांदाच खेळले होते, ते पण मला काही आयडियाच नव्हती. नाहीतर कॉलनीमध्ये वगैरे असल्यावरती किती चर्चा असती, 7व्या दिवशी नवरात्रीमध्ये होम मिनिस्टर आहे किंवा 6व्या दिवशी, असं खूप चर्चा असती लेडीजमध्ये. आम्हाला काहीच नॉलेज नाही, किंवा तिथं फ्लेक्स वगैरे लावलेले ते सुद्धा मी बघितले नव्हते. आम्ही संध्याकाळचं दुपारी जरा उठले आणि हे बोलले नाही का की आवाज येतोय, होम मिनिस्टर आहे, मला असं वाटते ते होम मिनिस्टर नाही का, होम मिनिस्टर ते गाणं ते लावलेलं होतं. तर हे बोलले होम मिनिस्टर आहे वाटतं आपल्या कॉलनीमध्ये. तर मी आमचे ते राहतात ना, त्यांना म्हणजे सगळं माहिती असतं नाही का, म्हणजे फंक्शन्स वगैरे कुठं काय काय. तर त्यांना मी फोन केला, ते बोलले आहे. तर मग पटकन नाही का, म्हणजे असंच ठरवलं, भाभींना म्हटलं आपण जाऊयात आंटींना. तर ते म्हणले ठीक आहे जाऊ म्हटले नाही का, असंच म्हणजे गेम म्हणून थोडंसं कॉलनीमध्ये सुद्धा ओळख पाहिजे ना थोडीफार, म्हटलं चला जाऊयात नाही का. तर गेलो आम्ही 7-7:30ला. त्यांनी 1-2 खूप स्टार्टिंगला म्हणजे 10 वाजेपर्यंत जवळजवळ ते सेमीफायनलचे मेंबर्सच काढत होते लेडीज. तर त्याच्यानंतर गेम झाला, म्हणजे काही नॉलेज नसताना किंवा काही असं माहिती नसताना डायरेक्टली अचानक गेले, अचानक डायरेक्ट नंबर घेऊन आले, ते पण 2-2. म्हणजे खूप खुश होते. आणि छल्ल्याची सुद्धा डिझाईन इतकी सुंदर आहे, मोराचा आहे. माझ्याकडे नव्हता छल्ला, नथ वगैरे तर होती, सोन्याची नथ होती किंवा वेगवेगळ्या माझ्याकडे बनवलेल्या नथी आहेत, साडी आपण सारखं घेतच असतो. त्याच्यामुळे मला त्याचं काय नव्हतं, छल्ला मला हवा होता आणि खूप सुंदर भेटलाय, मोराचा आहे, मोराची डिझाईन आहे त्याला. आणि मस्त आहे. मी अजून काही घातलेला नाहीये, कारण की असं फंक्शन आता दिवाळीला वगैरे मी ते घालेल. सो चला आधी मी तुम्हाला छल्ला दाखवते कसा आहे, आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भांडी दाखवते कशी आहेत लकी ड्रॉची गिफ्ट. आणि तर काय आवाज येतो बघू, दरवाजाला लाव, दरवाजा आवाज येतो बाहेरचा. हा घे जा, कावदी दिलं सांग. तर मी म्हणजे 1-2 तिथले व्हिडिओ काढलेले आहेत, म्हणजे आम्ही डान्स वगैरे करा, मिस्टरांनी काढले स्टेजवरून 1-2 व्हिडिओ. मला काही पूर्ण व्हिडिओज काढायला जमलं नाही, कारण की आहे ना खूप गोंधळ होता, खूप लेडीज आणि खूप नाही का, म्हणजे दरवेळेस कोणाला सांगणार ना व्हिडिओ काढायला. आणि मिस्टर सुद्धा ते खूप लांब होते, ते कुठं लेडीजमध्ये येऊन व्हिडिओ वगैरे काढणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला काही जमलंच नाही. तर 1-2 आहेत काढलेत मिस्टरांनी, म्हणजे गिफ्ट वगैरे देताना किंवा नाही का, ते थोडंसं आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे क्लिप टाकतीये, ते तुम्ही बघा. अरे बापरे, हा वहिनी लागलं का? लागलं नाही ना? हो वहिनी लागलं का? नाही या इकडे. पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांच्या
पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांच्या माळा नाव घ्या त्यांचं. आकाशरावांच्या हृदयामध्ये माझा कायमचा एक गळा. कसं आहे का नाही? हा चला, तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या वहिनीचं नाव तुम्ही लिहून घ्या. आता शिको. फुलांचा राजा गुलाब. फुलांचा राजा गुलाब. फुलांचा राजा गुलाब. या वहिनीचं नाव. प्रियाचं नाव. नाव घेतो किंवा पाहिलं. पाहिलं प्रियाला पाहिलं तेव्हापासून माझ्या हृदयाला लागली प्रेमाचे जुलाब. प्रेमाचे गुलाब हृदयाला. म्हणजे कसं आहे, फुलांचा राजा गुलाब टिंगटी मला पाहिलं तेव्हापासून माझ्या हृदयाला लागले प्रेमाचे जुलाब. कधी कुठे नाव घ्यायचं असेल चला आता मी तुम्हाला आधी छल्ला दाखवते होम मिनिस्टरचं माझं गिफ्ट आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माझं लकी ड्रॉचं गिफ्ट दाखवते. तर हे आहे माझं होम मिनिस्टरचं गिफ्ट. बॉक्स सुद्धा त्यांनी खूप छान म्हणजे बॅग पण दिली आहे ज्वेलरची आणि हा बॉक्स सुद्धा खूप सुंदर आहे. मला खूप आवडला हा बॉक्स. त्याच्यामुळे मी हा सुद्धा बॉक्स सुद्धा मी लॉकरला ठेवलाय. हे पहा. खूप सुंदर असा छल्ला भेटलाय आणि त्याची डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे. मोराची आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पिंक कलरची त्याला स्टोन आहेत खाली, म्हणजे पिंक आणि सिल्वर आणि थोडंसं ब्लॅक मध्ये वर्क आहे. छान वाटतंय. मी अजून काही घातलेला नाहीये. मी आता जेव्हा घालेल ना तेव्हा तुम्हाला पाहायलाच भेटेल एखाद्या साडीवरती वगैरे. खूप छान वाटलं. म्हणजे पहिल्यांदाच मी इन्व्हॉल्व झाले कशात तरी. पहिल्यांदाच मी पार्टिसिपेट केलं होतं होम मिनिस्टरमध्ये. म्हणजे केलं होतं खूपदा. ते मोठे मोठे आमच्या इथं आता आमदार सुनील अण्णा आहेत, सो ते ठेवतात. तर त्यांच्या ह्याला मी एकदा दोनदा केलं होतं, पण ते नाही का खूप लेडीज असतात खूप. त्याच्यामुळे त्याच्यात काय आपलं एवढं नाव येत नाही खेळायला. त्याच्यामुळे मी काही खेळले नव्हते. असं प्रॉपर खेळण्याचा टाइम हाच होता. तर तिथं पण मी जिंकून आले आणि सगळ्या लेडीज मला येताना म्हणत होत्या, तू खूप लकी आहे, काय करून आली आज, खूप लकी आहे, 2-2 गिफ्ट घेऊन चालली आहे, 2-2 बक्षीस घेऊन चालले. म्हटलं हो, फर्स्ट टाइम आणि फर्स्ट लक. मी तुम्हाला आता दुसरं दाखवतीये. ह्याला गिफ्ट पॅकिंग होतं पण मी ते तेव्हाच म्हणजे फोडले. हे गिफ्ट खूप छान आहे. हे लकी ड्रॉचं गिफ्ट आहे, पण खूप आवडलं मला खूप. म्हणजे आधी मला वाटलं बॉक्स आणि असं हेवी लागतंय, म्हटलं डिनर सेट वगैरे काहीतरी असेल, मला असं वाटलं होतं, पण नाही. खूप सुंदर स्टीलची, हे पाहू शकता तुम्ही ना. हे तुम्हाला हे दिसत बघूनच म्हणजे आपल्याला स्टीलची भांडी कळतात कशी आहेत ते.
खूप हेवी आणि प्रभाची भांडी आहेत. लेट्स कुक टुगेदर मॅटर्स. प्रभाची भांडी आहेत. हे आहे तडक्याचं भांड. त्याच्यानंतर माझ्याकडं होतं म्हणजे तडक्याचं भांड होतं, पण ते जरा नाही का ते ब्लॅकवालं असतं आपलं डीमार्टमध्ये भेटतं ते होतं, असं स्टीलवालं वगैरे नव्हतं. त्याच्यानंतर हे पहा, हे चहाचं भांड आहे. खूप जाड आहे, म्हणजे असं 2 मिनिटं आपण हातात जरी धरलं ना तरी हात अवघडतोय, असं जड आहे खूप. ह्याच्यावरनं तुम्हाला कळत असेल किती जाड आहेत ते भांडे. हे पहा, खूप सुंदर आहे. म्हणजे मी एकदम म्हणजे मला असं वाटलं मी डिनर सेट असं धरूनच चालली होते, डिनर सेट असणार आहे. पण मी जेव्हा थोडंसं असं ओपन केलं म्हटलं बघूयात काय नाही का, सो मला हे स्टीलचं दिसलं आणि वाजली सुद्धा भांडी. आम्ही आधी बॉक्स असं वाजवला होता, म्हटलं चांगलंच काहीतरी असणार आहे नाही का. त्याच्यानंतर हे आपलं कढई आहे, त्याच्यावर तर झाकण आहे. मी अजून हे वापरलेलं नाहीये, आता काहीतरी करेल मी स्पेशल तेव्हा ही कढई वगैरे मी वापरणार आहे. कढई सुद्धा तुम्ही पाहू शकता, सगळी म्हणजे प्रभाची भांडी आहेत आणि खूप जाड आहे कढई सुद्धा. हे पहा, म्हणजे होम मिनिस्टरचं जे गिफ्ट होतं छल्ला, म्हणजे त्याला सुद्धा मी खुश झाले, कारण की छल्ला माझ्याकडे नव्हता आणि त्याला सुद्धा मी खूप खुश झाले की छल्ला भेटला मला. आणि त्याच्यानंतर लकी ड्रॉचे जेव्हा लागले तेव्हा डबल खुश झाले आणि ते गिफ्ट बघून तर अजूनच खुश झाले, कारण की मला लकी ड्रॉचं जास्त गिफ्ट आवडलं. खूप सुंदर असा आमच्या इथला कार्यक्रम नाही का म्हणजे झाला. दरवर्षी ठेवतात ते, पण मी काय दरवर्षी करत नव्हते, म्हणजे भाग घेत नव्हते. ह्या वर्षी म्हटलं चला करूयात ट्राय नाही का. आणि म्हणजे खूप छान वाटलं खेळून, पण असं जरा एक्सपिरियन्स आला नाही का. म्हणजे पुढं आपल्याला जर खेळायचं असेल तर कॉन्फिडन्स येतो नाही का, हा आपण तिथे जिंकलो होतो मग इथं खेळू शकतो, असं कॉन्फिडन्स येतो. त्याच्यानंतर हे सुद्धा मला भेटलंय आणि हे पण भेटलं. हे मला असं वाटतंय कढई ठेवण्यासाठी, रबर आहे हा कढई ठेवायला, कारण खाली लागू वगैरे नाही म्हणून. तर तुम्हाला माझी गेम कशी वाटली, म्हणजे होम मिनिस्टर खेळताना मी थोडीशी ती आहे तेवढी क्लिप टाकली आहे, ती गेम तुम्हाला कशी वाटली, त्यानंतर माझे गिफ्ट्स कसे वाटले मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण जर होम मिनिस्टर खेळला असाल तर तुमच्यासोबत पण काहीतरी वेगवेगळा होतोच एक्सपिरियन्स, सगळ्यांशी वेगवेगळं ते बोलतात वगैरे नाही का, कोणाला नाव विचारतात किंवा काही जणांना म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता खूप वेगवेगळी पद्धत निघाली होम मिनिस्टरची सुद्धा. सो जे कोणी खेळले असतील लेडीज आता बघतायत खूप जण, तर त्यांनी कमेंट एक्सपिरियन्स शेअर करा. सो मी नक्की त्याला रिप्लाय देईल. आणि चला, जे आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे सुद्धा ब्लॉग पाहत राहा. आणि जे पाहताय त्यांचं खूप खूप मनापासून थँक्यू. आणि हा ब्लॉग पाहिल्याबद्दल सुद्धा खूप मनापासून थँक्यू. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.